नमस्कार. कंपन्या आपल्या ग्राहकांना कशा ओळखतात, त्यांच्या गरजा कशा समजून घेतात, यावरच तर त्यांचा सगळा व्यवसाय अवलंबून असतो. चला, आज मार्केटिंगच्या याच मूलभूत संकल्पनांना सोप्या भाषेत समजून घेऊया. ही गोष्ट आहे 1979 सालची. रॉक अँड रोलचा बादशाह एल्विस प्रिस्ले याच्या मृत्यूनंतर त्याची सगळी संपत्ती अक्षरशः कर्जात बुडाली होती. तेव्हा त्याची पूर्वाश्रमीची पत्नी प्रिसिला प्रिस्ले हिने खूप मोठा निर्णय घेतला. तिने एल्विसच्या चाहत्यांना ओळखलं, त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि त्याचं घर ग्रेसलँड पर्यटकांसाठी खुलं केलं. सुरुवातीला तिला खूप अपराधी वाटलं, जसं काही ती एल्विसचा विश्वासघातच करत होती. पण तिच्या याच एका निर्णयाने एल्विसच्या नावाचं एका प्रचंड मोठ्या व्यवसायात रूपांतर केलं. आता प्रश्न हा आहे की एका गायकाच्या घराची ही गोष्ट आणि कोणताही व्यवसाय यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो, तर हाच तर खरा मुद्दा आहे. ही गोष्ट आपल्याला थेट व्यवसायाच्या सर्वात महत्त्वाच्या धड्याकडे घेऊन जाते आणि तो धडा नेमका काय हेच आपण आज पाहणार आहोत. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण एल्विसच्या उदाहरणापासून सुरुवात करूया. मग मार्केटिंग म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. त्यानंतर बाजारपेठ कशी ओळखायची आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत हेही पाहू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. एल्विसच्या गोष्टीतून आपल्याला प्रत्येक व्यवसायासमोरचं मूळ आव्हान काय असतं हे समजून घ्यायचं आहे. हार्वर्डचे प्राध्यापक थिओडोर लेविट यांचं हे एक वाक्य आहे ना, ते मार्केटिंगचं सगळं सार सांगून जातं. कोणताही व्यवसाय यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा तो फक्त नवीन ग्राहक मिळवत नाही, तर त्यांना टिकवूनही ठेवतो. प्रिसिला प्रिस्लेने नकळतपणे हेच तर केलं होतं. तिने एल्विसच्या चाहत्यांना ओळखलं, म्हणजे ग्राहक शोधले आणि ग्रेसलँडच्या माध्यमातून त्यांना एक अनुभव देऊन टिकवून ठेवलं. बरं, मार्केटिंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? जाहिरात करणं, वस्तू विकायला आलेले लोक. पण खरं तर ही संकल्पना ह्याच्या खूप पलीकडची आहे. चला तर मग बघूया मार्केटिंग म्हणजे नेमकं काय असतं. ही अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची व्याख्या आहे. आता ही ऐकायला थोडी जड आणि तांत्रिक वाटतं ना, बरोबर? पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर योग्य वस्तू, योग्य किमतीत, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आणि यातून ग्राहक आणि कंपनी दोघांचेही समाधान होणं म्हणजेच मार्केटिंग. म्हणजे बघा, मार्केटिंगची खरी जादू काय आहे, तर आपल्या ग्राहकाला इतक्या जवळून ओळखायचं, इतकं परफेक्ट समजून घ्यायचं की त्याला काय हवंय हे लक्षात घेऊन तशी वस्तू किंवा सेवाच तयार करायची. मग ती विकण्यासाठी वेगळे प्रयत्नच करावे लागत नाहीत, ती आपोआपच विकली जाते. एक गोष्ट लक्षात घ्या, यशस्वी मार्केटिंग हे फक्त मार्केटिंग डिपार्टमेंटचं काम नाहीये, तर ती संपूर्ण कंपनीची एक मानसिकता असायला हवी. यामध्ये ग्राहकांना समजून घेणं, आपली स्वतःची ताकद ओळखणं, स्पर्धकांवर लक्ष ठेवणं आणि कंपनीतले सगळे विभाग मिळून काम करणं, या सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे, आपण मार्केटिंगबद्दल बोललो, पण हे सगळं घडतं कुठे? तर बाजारात किंवा मार्केटमध्ये. मग आता हे मार्केट म्हणजे नेमकं काय? मार्केटिंग करणारे लोक बाजाराकडे 3 वेगळ्या नजरेने बघतात. त्यांच्यासाठी बाजार म्हणजे फक्त एखादं ठिकाण नाही, तर बाजार म्हणजे असे लोक ज्यांना एखादी गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी खरेदी करण्याची शक्तीसुद्धा आहे. आणि हे सगळं एका आर्थिक प्रणालीचा भाग आहे, जिथे मागणी, पुरवठा आणि स्पर्धा एकत्र काम करतात. ओके, तर आता आपल्याला बाजारपेठ काय आहे हे कळलं. पण मग तिथल्या लोकांपर्यंत पोचायचं कसं? यासाठी ना 2 मुख्य स्ट्रॅटेजीज म्हणजेच रणनीती आहे. यातली पहिली रणनीती आहे अविभेदित, म्हणजे एक साईज सगळ्यांना फिट. यात ग्राहकांमध्ये काय फरक आहे याकडे लक्षच द्यायचं नाही. सगळ्यांसाठी एकच उत्पादन, जसं की पेट्रोल किंवा साधा पांढरा ब्रेड. याउलट दुसरी रणनीती आहे विभाजित. इथे ग्राहकांचे वेगवेगळे गट ओळखले जातात आणि त्यांच्या विशिष्ट गरजेनुसार उत्पादनं बनवली जातात. उदाहरणार्थ डाएट सॉफ्ट ड्रिंक्स किंवा महागडी घड्याळं. आजच्या जगात मात्र एकच माप सर्वांसाठी ही रणनीती फार कमी चालते. कारण प्रत्येक ग्राहकाच्या गरजा, आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळेच हुशार कंपन्यांना हे कळून चुकलंय की आपण सगळ्यांना खुश नाही करू शकत. त्यांना आपले लक्ष, म्हणजे आपले ग्राहक निवडावेच लागतात. आणि इथेच येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. कंपन्या बाजाराचे असे तुकडे किंवा गट कसे पाडतात? याच कलेला मार्केट सेगमेंटेशन असं म्हणतात. ग्राहकांना अशा गटांमध्ये विभागण्याचे अनेक मार्ग आहेत. सगळ्यात सोपा म्हणजे भौगोलिक, म्हणजे लोक कुठे राहतात, तिथलं हवामान कसं आहे यानुसार गट पाडणं. मग येतं लोकसंख्याशास्त्रीय, म्हणजे त्यांचं वय, लिंग, उत्पन्न काय आहे यानुसार. तिसरा प्रकार आहे मानसशास्त्रीय,
म्हणजे त्यांची जीवनशैली, व्यक्तिमत्व कसं आहे यावरून गट बनवणं. आणि चौथा म्हणजे ते एखादं उत्पादन कसं आणि किती वेळा वापरतात यावरूनही गट पाडले जातात. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे हार्ले डेव्हिडसन. त्यांनी फक्त बाईक विकली नाही, तर त्यांनी स्वातंत्र्य, सामर्थ्य आणि एक विशिष्ट जीवनशैली विकली. त्यांनी आपल्या ग्राहकांना त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार साहसी, परंपरावादी किंवा उत्तम भांडवलदार अशा वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं. यामुळे ते प्रत्येक गटाशी अधिक प्रभावीपणे आणि त्यांच्या भाषेत बोलू शकले. तर आज आपण एल्विसच्या घरापासून सुरुवात करून हार्ले डेव्हिडसनपर्यंत पोचलो. एक गोष्ट तर नक्की स्पष्ट झाली असेल की मार्केटिंग म्हणजे फक्त जाहिरातबाजी नाही, तर ते ग्राहकांना मनापासून समजून घेण्याचं एक शास्त्र आहे. आता पुढच्या वेळी जेव्हा कोणतीही जाहिरात दिसेल तेव्हा जरा विचार करा, ही नक्की कोणासाठी बनवली असेल आणि त्यांच्या नजरेत आपण नेमके कोणत्या ग्राहक गटात येतो.